मित्रांनो, मी सागर परब माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि आता आपण आज क्रिसमस आहे. सो क्रिसमसला मी ज्यांच्याकडे अगोदर राहायला होतो तर त्यांच्याकडे आम्ही असंच भेट द्यायला आलो आहे. सो आता जस्ट एंटर करतोय. तुम्ही पाहू शकता, मी बॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला, किंवा असंच बघा. हे बघा, क्रिसमसचं हे जे प्रेझेंटेशन असतं, म्हणजे त्यांचा जो काय म्हणतात त्याला, तो अंकल आहे का, किती म्हणता? हां, गोटो म्हणतात ना. सो तो गोटो त्यांच्याने सजवलेला असं बघू शकता तुम्ही. मिनिंग जेजू. सो तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला एक बॅक कॅमेरा दाखवतो. अशा प्रकारे यांच्यानी चांगली सजावट केलेली आहे. हा, क्रिसमस ट्री एक सजवलेली आहे. अंकल, किती दिवस लागले तुका सजवक? काय 2 दिवसांनी गेले. 2 दिवसांनी झाले ना. ओके, 2-3 दिवस झाले बस. ओके, 2-3 दिवसांनी झालेला सजवून. आणि यांच्याकडे एक ना एक युनिक काहीतरी असं असो त्यांच्याकडे दाखवते तुमका मी. यांच्याकडे ना पक्षी येतात. हे बघा, बर्ड्स रोज रात्रीचे येतात, इथे बसतात आणि सकाळी जातात. बघू शकतात त्यांना. आता ती बसलेली आहेत, गपचूप बसलेली आहेत. मनी प्लांटच्या वेलवरती असतात बसून रात्रभर. 4 आहे ती, 4 असत ना, आता 3च नाही, 4 आहे ती. 4 आहेत. अपोजिट बसलेली आहेत. अपोजिट बसलेली आहेत. ओके, संचिता, प्रणव आलेली आहे. दीपाली पण आहे माझ्याबरोबर. आपण फ्रंट बॅग बाहेरून जरा दाखवूया त्यांना. जसं आपण दिवाळीला करतो तसंच क्रिसमसला पण यांच्याकडे सजावट केली जाते. हाय कर, हाय, हॅपी क्रिसमस कर. हा, आता आम्ही ज्याच्याकडे राहायला होतो तर त्यांनाच सांगतो जरा हॅपी क्रिसमस करा, म्हणजे माझ्या व्ह्यूअरना दिसेल. अंकल, थोडा हॅपी क्रिसमस. हॅपी क्रिसमस. आंटी, हॅपी क्रिसमस कर. हॅपी क्रिसमस करा. ओके. तर मंडळी, आपण बघितलं असेल की क्रिसमसला गोव्यात नाताळामध्ये कशा प्रकारे जे काय गोटा वगैरे सजवला जातो. आणि म्हणजे परत जे कोण रिलेटिव्ह असतात किंवा पाहुणे मंडळी असतात ते, जसे आपण दिवाळीला गणपतीला सगळ्यांकडे जातो तसेच क्रिसमस नाताळामध्ये पण या ठिकाणी या ठिकाणी नाताळामध्ये सुद्धा लोक भेट देतात त्यांना येऊन. त्यामुळे एक चांगलं ऋणानुबंध राहतो आणि नातं पण अतूट राहतं सगळ्यांचं. स्पेशली आता मी दाखवतो तुम्हाला. आता दोदाल आणलेलं आहे. हे स्पेशल असतं, स्पेशल दोदाल म्हणून. तुम्हाला माहितीच असेल की दोदाल हा एक गोवन डिश आहे आणि ती खास करून नाताळातच दिली जाते. ही बघा, ही दोदाल डिश आहे. ही नारळापासून, नारळ आणि गुळापासून बनवली जाते. म्हणजे त्याची काहीतरी प्रोसेस आहे. माडाचे गोड. ओके, सो माडाचे गोडापासून हे बनवलं नारळ. टेस्ट करतो. तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय. हॅपी क्रिसमस.